हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन. विभूतिपाद सूत्र क्रमांक 36. ततः प्रातिभ श्रावण वेदन आदर्श अस्वाद वार्ता जायन्ते. ज्ञानप्राप्तीची, ऐकण्याची, स्पर्शज्ञानाची, दिव्यदृष्टीची, आस्वादाची, गंधाची विशेष क्षमता योग्यात येते. आपण म्हणजे ते सर्वत्र भरलेले विश्वचैतन्य आत्मा आहोत, हे ज्ञान योग्याला योगाभ्यासात परिपक्व करते. यामुळे आणखी सिद्धी प्राप्त होतात. प्रातिभ, ज्ञानप्राप्तीची विशेष क्षमता योग्यात येते. याचा अनुभव अनेक योग्यांना नेहमीच येतो. एखाद्या गोष्टीचा अर्थ लागत नसेल तर ध्यानात तो लागतो. एखाद्या समस्येवर उपाय ध्यानात सुचतो. विद्यार्थ्याला एखादे गणित ध्यानात सुटते. श्रवण, बाह्य जड वातावरणात होत नसलेला विशेष दिव्य ध्वनी ऐकू येऊ लागतो. अनेक योग्यांना ओंकार ऐकू येतो. देवळातील घंटा ऐकू येते. इतरांना ऐकू न आलेला सूक्ष्मातिसूक्ष्म आवाज ऐकू येतो. तानपुरा, वीणा इत्यादी वादन ऐकू येते. वेदन, विशेष दिव्य स्पर्श ज्ञान प्राप्त होते. सिद्ध पुरुषांचा आशीर्वादपर हस्तस्पर्श जाणवतो. आदर्श, दिव्य दृष्टी प्राप्त होते. सत्पुरुषाचे दर्शन होते. अति दूरचे दृष्टीस पडते. सूक्ष्म दृष्टी येते. आस्वाद, पदार्थ प्रत्यक्ष तोंडात नसतानाही कोणत्याही पदार्थाची चव जिभेवर येते. आणि वार्ता, वार्ता म्हणजे वास. कोणत्याही पदार्थाचा वास लांबून येतो. प्रत्यक्ष पदार्थ समोर नसताना त्या पदार्थाचा वास नाकाला येतो. याला जोडून पुढचं सूत्र, सूत्र क्रमांक 37. ते समाधौ उपसर्गा व्युत्थाने सिद्धया. या सिद्धी म्हणजे समाधीमधील अडथळे होत. कारण त्या समाधीच्या व्युत्थान अवस्थेत प्राप्त होतात. असंप्रज्ञात समाधी, कैवल्य साक्षात्कार हे योगाचे मुख्य नव्हे एकमेव ध्येय आहे. सूत्र क्रमांक 36 मध्ये सांगितलेल्या सिद्धी त्या मार्गात सहजरित्या प्राप्त होतात. वस्तुतः ते योगाच्या अभ्यासक्रमात अडथळेच आहेत. कारण या योगाच्या व्युत्थान अवस्थेत प्राप्त होत असतात. म्हणजे योगी समाधीस्थ नसताना या सिद्धी त्याच्याजवळ असतात. या सिद्धी बाह्य भौतिक जीवनातील आहेत. कारण या सिद्धींची प्रचिती समाधी अवस्था समाप्त झाल्यावर येते. यामुळे या सिद्धींमध्ये योगी गुंतून राहण्याचा धोका असतो. यात सुख मानून तो योग ध्येयापासून विचलित होण्याचा धोका असतो. चमत्कार दाखवणाऱ्या बाबी चमत्कारिक असतात, धोकेबाज असतात. अशांपासून सहस्र योजने दूर असावे. चमत्कार दाखवणारे बाबा चमत्कारिक असतात, धोकेबाज असतात. अशांपासून सहस्र योजने दूर असावे. या सिद्धी योग्याला समाधी अवस्था प्राप्त करायला उपयुक्त नसतात. या सिद्धी योग्याला समाधी अवस्था प्राप्त करायला उपयुक्त नसतात. उलट त्या समाधीपासून योग्याला दूर नेऊ शकतात. यास्तव या सिद्धी प्राप्त होणे म्हणजे योगी योग्य दिशेने योगाभ्यास करत आहे एवढाच घ्यावा. या सिद्धींचा वापर अजिबात करू नये. त्याची वाच्यताही करू नये. त्या निव्वळ त्या योग्यासाठीच असतात.
त्यांचा वापर योग्याने स्वतःसाठीही करायचा नसतो. काही घटनेचे वेळी अचानक अशा सिद्धींचा प्रत्यय योग्याला आला तर त्याकडे योग्याने पूर्णपणे त्रयस्थ वृत्तीने पाहायचे आहे. या अशा सिद्धींमुळे योग्याकडून एखादा भोग उपभोगला गेला तर तो उपभोगला गेला, तत्क्षणी तो इतिहास जमा झाला, बस. तिथेच ते विसरायचे आहे, त्यात गुंतायचे नाही. त्याची अभिलाषा तर मुळीच धरायची नाही. हरिओम.